ही अजून झोपली, अशी लात घालीन ना. उठ लवकर पटकन. किती वाजलेत बघ तिकडे. तुम्हाला 1000 वेळा सांगितलेले कोणत्या गोष्टी ऐकायच्याच नाही वगैरे. ते सगळं घेऊन यायचं. जा पटकन घेऊन. का नाही जायचंय? कोणत्या खुशीत नाही जायचंय? आता जर बोलली होती जा सायलीच्या घरी, गेली असतीस ना? कशी गेली असतीस? चालले मी. जातेस ना? मग तसंच जायचं. पटकन जायचं, पटकन भाजी घेऊन येणार. आज जेवण नाही मिळायचं. खबरदार कुठे जाण्याची गोष्ट केली आहेस तू. आता 2 दिवस पूर्वी बापाला न सांगून गेली आहे, समजलास ना? अजून बापाला माहिती नाही. बापाला माहिती पडलं ना, असं कुठून काढीन ना तुला. जवळ मला पण काढीन. तुझ्या वर्गातली मुलगी सायली तिच्या घरी जातेस ना पार्टी करायला, ती बघ तिच्या आईला रोज मदत करते. तू करतेस का? करतेस? काय नाही, उठायचं आणि काम करायला घ्यायचं. आजपासून पीठ पोता कपडे सगळं तू धुवायचं. मी काही करणार नाहीये. कुठे जायचंय तुला? काय सारखं विचारतेस? मग जाऊन बापाला विचार जा. बाप हा बोलेल त्या म्हणा. बाप हा पण बोलत नाही, ना पण बोलत नाही, सगळं सांगून येतं. आईला जाऊन विचारायचं, मला विचारायचं नाही. कशाला आईला सूट दिली? तुला सूट दिली कशावरून? जेव्हा सूट देते, जेव्हा मी बोलते की नको जाऊ दे तिला, असं कशाला करताय वय पोरीचं, जाऊ दे तिला, जेव्हा मी असं म्हणते तर एवढा मोठा गोगाटा करून उभा ठेवताय. तू तिला सूट देते, तू तिला अशी करते, तू तिला तशी करते. लगेच तेवढं मी दिसते. आणि आता जेव्हा स्वतःने सूट दिली तर लगेच जा बेटा जा, मी पैसे देतो, लगेच जा. कशाला? काय रे सूट दिलीस तू?